आजचा उतारा क्रमांक 3. उतारा सोडवताना सर्वप्रथम आपण प्रश्न वाचून घेऊया. पहिला प्रश्न, 6 आंधळे हत्तीजवळ हे शोधण्यासाठी गेले की. महत्त्वाचा शब्द आहे हत्तीजवळ. दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या आंधळ्याला हत्ती दिसला तो होता. तर पहिल्या आंधळ्याला हत्ती कसा दिसला हे शोधायचं आहे. तिसरा प्रश्न, तिसरा आंधळा म्हणाला हत्ती सापाप्रमाणे आहे, कारण त्याने कशाला स्पर्श केला होता. तिसऱ्या आंधळ्याला काय दिसलं आणि स्पर्श महत्त्वाचा शब्द आहे. चौथा प्रश्न आहे, हत्ती कसा दिसतो याबाबत सर्वच आंधळ्याचे म्हणणे चूक होते. सर्वच आंधळ्याचे म्हणणे का चूक होते हे शोधायचं, आपल्याला कारण शोधायचं. आणि शेवटचा 5वा प्रश्न आहे, 5व्याचा आकस्मितपणे हत्तीच्या कानाला स्पर्श झाला. येथे आकस्मित शब्दाचा अर्थ आहे, म्हणजे आकस्मित म्हणजे काय हे आपल्याला शोधायचं आहे. तर चला आपण उतारा आकलनपूर्वक वाचन करून घेऊया. एकदा 6 आंधळ्यांची भेट झाली. एकदा 6 आंधळ्यांची भेट झाली. प्रत्येक ओळ आकलनपूर्वक वाचायची आहे आपल्याला. त्यांनी हत्ती पाहिला नव्हता, कारण ते आंधळे होते. पण त्यांना हत्ती कसा आहे हे जाणून घ्यायचे होते. त्याच्यापैकी पहिला आंधळा हत्तीजवळ गेला. त्याच्यासमोर हत्तीची एक बाजू आली. पहिला आंधळा गेला. त्याच्यासमोर हत्तीची एक बाजू आली. त्याने हत्तीला स्पर्श केला. तो म्हणाला हत्ती भिंतीसारखा आहे. पहिल्या आंधळ्याला हत्ती भिंतीसारखा दिसला, कारण त्याचा स्पर्श कुठे झाला आपल्याला लक्षात आलं असेल. दुसऱ्या आंधळ्याच्या हाताला हत्तीच्या सुळा लागल्या. तो मोठ्याने म्हणाला हत्ती भाल्यासारखा आहे. दुसऱ्या आंधळ्याला हत्तीच्या सुळा लागल्या, त्यामुळे त्याने हत्तीला म्हटलं की हत्ती भाल्यासारखा आहे. तिसऱ्या आंधळ्याच्या हातात हत्तीची सोंड आली. तो विश्वासपूर्वक म्हणाला हत्ती नक्कीच सापासारखा आहे, कारण सोंडेचा आकार कसा असतो, लांब असतो सापासारखा. चौथ्या आंधळ्याने हत्तीच्या पायावरून हात फिरविला. चौथ्या आंधळ्याचा हात लागला हत्तीच्या पायाला आणि आलेल्या अनुभवावरून म्हणाला हे स्पष्ट आहे की हत्ती हा झाडाच्या खोडाप्रमाणे आहे. चौथ्या आंधळ्याला हत्ती झाडाच्या खोडाप्रमाणे वाटला. 5व्या आंधळ्याचा हात, 5वा जो आंधळा होता त्या 5व्या आंधळ्याचा हात आकस्मितपणे हत्तीच्या कानात अडकला. आकस्मितपणे म्हणजेच अचानकपणे, चुकून त्याचा हात कुठे लागला, हत्तीच्या कानाला. तो म्हणाला मी निश्चितपणे सांगतो, निश्चितपणे म्हणजे खात्रीपूर्वक, हत्ती पंख्यासारखा आहे. शेवटच्या 6व्या आंधळ्याने शेपटीला स्पर्श केला. जो 6वा आंधळा होता त्याने हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला. कुठे स्पर्श केला, शेपटीला स्पर्श केला. तो म्हणाला हत्ती दोरीसारखा आहे, कारण त्याला शेपटी दोरीसारखी दिसली आणि तो म्हणाला हत्ती दोरीसारखा आहे. याप्रमाणे ते आंधळे हत्तीच्या रूपाबद्दल वाद करीत राहिले. प्रत्येकजण सांगत होता ते खरे होते, पण प्रत्यक्षात त्यांचे म्हणणे चूक होते, कारण प्रत्यक्षात त्यांनी हत्तीच्या एकाच अंगाला स्पर्श केला. त्यामुळे हत्ती कसा दिसतो हे कोणीही पूर्ण
व्यवस्थितपणे व्यवस्थित सांगू शकलेलं नाही. चला, आपल्याला उतारा समजला. आता उताराचे प्रश्न सोडूया. पहिला प्रश्न, 6 आंधळे हत्तीजवळ हे शोधण्यासाठी गेले की. काय शोधण्यासाठी गेले? हत्ती कोणासारखा दिसतो? हत्तीच्या सोंडेची लांबी किती आहे? हत्तीचा रंग कोणता आहे? हत्तीचे शेपूट कोणासारखे दिसते? तर सर्वांना काय बघायचं होतं की हत्ती कोणासारखा दिसतो हे शोधायचं होतं. तर ऑप्शन नंबर ए उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर ए. मला माहीत आहे तुमच्या सर्वांना उत्तर 100% आलेलेच आहे. तर चला दुसरा प्रश्न शोधूया. दुसऱ्याचं उत्तर. दुसरा प्रश्न पहा आता काय म्हणते. पहिल्या आंधळ्याला हत्ती दिसला तो होता. आता आपण वाचलं होतं की पहिल्या आंधळ्याला हत्ती कसा वाटला होता? भाल्याप्रमाणे वाटला होता, झाडाच्या खोडाप्रमाणे, भिंतीप्रमाणे का पंख्याप्रमाणे? तर पहिल्या आंधळ्याचा हात हत्तीच्या पाठीला लागला होता आणि त्यामुळे त्याला हत्ती कसा वाटला होता? भिंतीप्रमाणे. सर्वांचं बरोबर आहे. जर तुम्ही सी निवडलं असेल तर 100% बरोबर. तिसरा प्रश्न पहा. तिसरा आंधळा म्हणाला हत्ती सापाप्रमाणे आहे कारण त्याने स्पर्श केला होता. जर आपल्याला थोडी जरी अडचण वाटली किंवा प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपण लगेच उतार्यात पाहायचं. पण हा प्रश्न खूप सोपा आहे. कारण सापाप्रमाणे काय आहे? पाय आहे, कान आहे, दात आहे का सोंड आहे? कारण तिसऱ्या हत्तीचा हात कुठे लागला होता? सोंडेला. त्यामुळेच त्यांनी हत्तीला सापाप्रमाणे म्हटले होते. त्याला चौथा प्रश्न पहा, तुम्हाला येते का पाहूया आपण. हत्ती कसा दिसतो याबाबत सर्वच आंधळ्याचे म्हणणे चूक होते. कारण शोधूया. सर्वच आंधळ्यांनी चुकीचं का सांगितलं? तर पहिला ऑप्शन, प्रत्येकाने हत्तीच्या एका अंगाला स्पर्श केला होता. बी, प्रत्येक जण आत्मविश्वासाने सांगत नव्हता. सी, ते वारंवार वादविवाद करीत होते. डी, त्यांनी एकमेकांना विरोध करण्याचे निश्चित केले होते. सर्वच आंधळ्याचे का चुकत होते? कारण तुम्हाला आलं असेल ऑप्शन नंबर ए, प्रत्येकाने हत्तीच्या फक्त एका अंगाला स्पर्श केला होता. अरे त्यावरून ते हत्तीचे रूप सांगत होते. त्यामुळे प्रत्येकाचंच उत्तर चुकीचं येत होतं. प्रश्न पाचव्याचा आकस्मितपणे हत्तीच्या कानाला स्पर्श झाला. येथे आकस्मित शब्दाचा अर्थ होतो आकस्मित. पहिलं ऑप्शन आहे जाणून बुजून, दुसरं ऑप्शन आहे अचानक, तिसरं आहे सांगून सवरून आणि चौथं ऑप्शन आहे ठरवून. तर आपण जर इथं बघितलं जाणून बुजून, सांगून सवरून आणि ठरवून हे तिन्ही ऑप्शन समानार्थी आहे. आकस्मितपणे म्हणजे नकळत, अचानक, तर याचा समानार्थी शब्द होतो आकस्मितपणेचा अर्थ आहे अचानक. त्यामुळे ऑप्शन नंबर बी. चला तर मग चौथा उतारा आपण कंटिन्यू सुरू करायचा का उद्या पाहायचं? सुरू करूया, कंटिन्यू सुरू करूया. चौथ्या उताराचे आपण सर्वप्रथम काय बघूया? सर्वप्रथम प्रश्न बघूया. प्रश्न वाचून घेऊ, नंतर उतारा समजून घेऊ. चौथा उतारा खूप सोपा आहे, छोटासा आहे, फक्त 5 ओळीचा. पहा आता पहिले प्रश्न वाचून घेऊया आपण. पहा पहिला प्रश्न काय म्हणते. हेलन केलरचा पुतळा बनवलेला आहे. तर तो पुतळा कशाचा बनवलेला आहे हे शोधायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, हेलन केलरला सन्मानित केले गेले कारण तिने काम केले हक्कासाठी. आता कोणाच्या हक्कासाठी तिने काम केलं त्यामुळे तिला सन्मानित केलं हे आपल्याला उतार्यात शोधायचं आहे. महत्त्वाच्या शब्दाला आपण अधोरेखित केलेला आहे. तिसरा प्रश्न, हेलन केलरच्या पुतळ्यामध्ये दाखवलेली आहे. हेलन केलर पुतळ्यामध्ये काय दाखवलेली आहे? हेलन केलरचा जो पुतळा आहे त्यामध्ये पुतळ्यामध्ये ती काय दाखवलेली आहे
हे आपल्याला शोधायचं आहे. चौथा प्रश्न बघूया. हेलन केलर अंध आणि बहिरी झाली. काय कारण होतं ती अंध आणि बहिरी झाली हे आपल्याला शोधायचं आहे. आणि पाचवा आणि शेवटचा प्रश्न. US स्टेट ऑफ अल्बामा ने हा देणगी दाखला दिला आहे. येथे हा म्हणजे ही जी संस्था आहे US स्टेट ऑफ अल्बामा ने हा देणगी दाखला दिला आहे, हा म्हणजे कोणता, तर हे आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग आपण आकलनपूर्वक उत्तराचे वाचन करूया. उतारा खूप छोटासा आहे. जो उतारा छोटा असतो तो कठीण पण असू शकतो, कारण ते समजपूर्वक उतारा असतो आणि त्याचे वाचन आकलनपूर्वक व्हायला हवे, नाही तर आपल्याला उताराचे प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. पहा उतारा. एक लक्षणीय अमेरिकन महिलेच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच. पुतळा कशाचा होता? ब्रॉन्झचा. म्हणजे ब्रॉन्झ या धातूचा पुतळा होता. ब्रॉन्झच्या पुतळ्याचे अनावरण केले म्हणजे उद्घाटन केले किंवा ओपन केला. तो पुतळा उभारलेला होता, तो त्या पुतळ्याचं काय केलं? अनावरण केलं. नुकतेच वॉशिंग्टन DC येथे US कॅपिटल इमारतीत झाले. कोण्या इमारतीत झाले? तर US कॅपिटल. सन्मानित व्यक्ती हेलन केलर हिने अंध आणि बहिऱ्या लोकांना आदराने वागण्यास जगास शिकवले. ही जी हेलन केलर होती, हिने अंध आणि बहिऱ्या लोकांना आदराने वागण्यास जगास शिकवले. म्हणजे यांच्याशी आदराने कसं वागायचं हे जगास शिकवले. अपंग लोकांच्या अधिकारांची ती प्रचंड पुरस्कर्ती होती. प्रचंड म्हणजे खूप मोठी. आणि काय पुरस्कर्ती? कशाची पुरस्कर्ती होती? तर अपंग लोकांच्या अधिकारांची. तो पुतळा हेलन केलरला हावभावांच्याद्वारे संभाषण करण्यास नुकत्याच शिकत असलेल्या एका 7 वर्षाच्या मुलीच्या रूपात दाखवितो. हा जो पुतळा होता हेलन केलरचा, तो कोणत्या रूपात होता? तर ती 7 वर्षाची असताना म्हणजे लहान मुलांच्या रूपात दाखवलेला होता. 1880 मध्ये केलरचा जन्म जेथे झाला. कधी झाला त्याचा जन्म? 1880 मध्ये. आणि जन्म जेथे झाला त्या US स्टेट ऑफ अल्बामा ने हा देणगी दाखला दिलेला आहे. हा म्हणजे काय? यांनी काय दिलेला आहे? तर यांनी हा म्हणजे तो पुतळा देणगी म्हणून देणगी दाखल दिलेला आहे. 19 महिन्यांची होईपर्यंत ती एक सर्वसाधारण बालक होती. ती म्हणजे कोण बेटा? तर विद्यार्थ्यांनो, ती म्हणजे कोण? हेलन केलर. 19 वर्षांची होईपर्यंत ती एक सर्वसाधारण बालक होती. आणि त्यानंतर तिला खूप ताप आला आणि त्यामुळे ती अंध व बहिरी झाली. ही जी आपली लेखिका आहे, ही जे सांगत आहे, जिच्याविषयी आपण बोलत आहे, जिच्याविषयी उतारा आहे, ती स्वतः पण अंध व बहिरी झाली आणि त्यामुळेच तिने अंध व बहिऱ्या लोकांसाठी काम करण्यास सुरुवात केलेली होती. आता आपण प्रश्नाची उत्तरे शोधूया. पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न काय म्हणते? हेलन केलरचा पुतळा बनवलेला आहे. आपण पाहिलं होतं सिरॅमिकचा होता, प्लास्टिकचा होता, काचेचा होता का धातूचा होता? ब्रॉन्झ. लोखंड झालं, ब्रॉन्झ झालं, हे काय? सोनं झालं. हे सगळे धातू आहे. सिरॅमिकचा नव्हता, प्लास्टिकचा पण नव्हता, काचेचा सुद्धा नव्हता. ते काय होता? एक धातूचा. त्यामुळे ऑप्शन नंबर डी. हेलन केलरला सन्मानित केले गेले कारण तिने काम केले हक्कासाठी. पाहिलं होतं आपण, तिनं कोणासाठी काम केलं मला सांगा बरं? केवळ मूकबधिरांसाठी काम केलं का तिने? अपंग व्यक्तींच्यासाठी काम केले का?
सामान्य लोकांच्यासाठी काम केले का का अंधांच्यासाठी काम केले? कोणासाठी काम केले? पहा, बरेच जण काही निवडू शकते, मूकबधिरांच्यासाठी, काही जणांनी निवडू शकते अंधांच्यासाठी. तर हेलन केलरने कोणासाठी काम केले? आपण वर पण बघू शकता कोणासाठी काम केले. एकदा कन्फ्युजन असेल तर एकदा वर बघा. पहा तिने कोणासाठी काम केले. पहा कोणत्या ओळीमध्ये आहे? अंध आणि बहिऱ्या लोकांना आदराने वागण्यास. म्हणजे अंध आणि बहिऱ्या लोकांसाठी काम केलं. कोणासाठी काम केलं? अंध आणि बहिरे लोक. मग ऑप्शन नंबर ए पण नाही निवडू शकत आपण मूकबधिरांसाठी, आणि ऑप्शन नंबर डी पण नाही. फक्त अंधांसाठी काम केलं का? तर नाही. मग कोणासाठी काम केलं? अपंग व्यक्तींच्यासाठी. अपंग म्हणजे अंध पण आले, बहिरे पण आले. तिसरा प्रश्न पहा. हेलन केलर पुतळ्यामध्ये दाखवलेली आहे. पुतळ्यामध्ये जे हेलन केलरचा पुतळा आहे ते एक तरुणी आहे, एक वृद्ध आहे, लहान मुलगी आहे का मध्यमवयीन स्त्री आहे? आपण पाहिलं होतं ती काय होती? एक छोटी 7 वर्षाची लहान मुलगी. मग तिचं ऑप्शन नंबर सी उत्तर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते का बघा बरं. हेलन केलर अंध आणि बहिरी झाली. कशामुळे अंध आणि बहिरी झाली? खूप ताप आल्यामुळे, मलेरियामुळे, एका आजारामुळे का एका अपघातामुळे? आपण वर पाहिलं होतं जेव्हा आपण उत्तराचं आकलनपूर्वक वाचन केलं तर तेव्हा आपण पाहिलं होतं की ती अंध का झाली. का झाली होती ती अंध? कारण शेवटच्या ओळीतच पाहिलं होतं आपण, कारण तिला खूप ताप आला होता, त्यामुळे ती अंध झाली. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर आहे ए, खूप ताप आल्यामुळे. आणि शेवटचा प्रश्न खूप सोपा सुद्धा आहे. US स्टेट ऑफ अल्बामाने हा देणगी दाखल दिला आहे. या ज्या संस्थेने यांनी काय दिलेलं आहे? काय देणगी दिली? काय गिफ्ट दिलं? तर त्यामध्ये हा म्हणजे काय दिलं? हेलन केलर गिफ्ट दिलं, पुतळा गिफ्ट दिला, वॉशिंग्टन DC गिफ्ट दिला का अपंगत्व गिफ्ट दिलं? तर त्यांनी काय दिला होता गिफ्ट? पुतळा. हेलन केलरचा पुतळा होता, पण हेलन केलर गिफ्ट दिलं का? नाही. त्यांनी काय गिफ्ट दिलं बेटा? हा पुतळा गिफ्ट दिला. म्हणजे ऑप्शन नंबर बी. चला मग तुम्हाला आजचे दोन्ही उतारे समजले असतील अशी अपेक्षा मी करतो. आणि तुम्ही असाच काळजीपूर्वक छान छान अभ्यास करा आणि ज्याप्रमाणे आपण उतारा सोडविला त्याप्रमाणे उतार्याचा सराव करा, जेणेकरून उतार्यात नवोदयच्या पेपरमध्ये आपल्याला 20 प्रश्नापैकी 20 प्रश्नसुद्धा बरोबर येईल आणि तुम्ही सर्वजण नवोदयला लागाल हीच आशा. त्यामुळे कंटिन्यू आणि सातत्यपूर्ण अभ्यास